नमस्कार, ज्ञानेश्वरीत रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी पेपर सोप कसं बनवायचं ते। पेपर सोप बनवण्यासाठी खूपच किरकोळ आणि 2-3च गोष्टी लागतात, पण अगदीच बनवायला सोपं आहे। 10 ते 15 मिनिटात तुम्ही हे पेपर सोप घरच्या घरी बनवू शकता। जसं मी नेहमीच बनवते त्याच पद्धतीने तुमच्यासोबत हे पेपर सोप मी कसं बनवायचं शेअर केलंय। त्यासाठी दोरा आणि आपल्याला स्टेपलरची गरज लागणार आहे। त्यासोबतच साबणाचे उरलेले तुकडे आहेत, त्यापासून आपण पेपर सोप बनवतोय। पेपर सोप बनवण्यासाठी लागणारा मुख्य इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे साबण। त्या अगोदर आपण एक टिप बघतोय। टिप कोणती आहे तर ती म्हणजे आपण कुठे जात असलो की आपण लगेचच नेल पेंट सुद्धा चेंज करतो। बाहेर जात असलो किंवा काही फंक्शन असलं तर आपल्याला पहिलं नेल पेंट काढून दुसरं लावायचं असतं, कारण ते आपल्या साडीवर किंवा ड्रेसवर मॅच होत नसेल तर ते पहिलं काढणं गरजेचं आहे। नेल पेंट काढण्यासाठी नेल पेंट रिमूव्हर प्रत्येक वेळी उपलब्ध नसेल तर त्यावेळी काय करायचं, प्रत्येक वेळी आपल्याला नेल पेंट रिमूव्हर आहे तर ते लगेचच आणणं होत नाही किंवा आपण ते आणू शकत नाही, तर त्यावेळी आपण नेल पेंटचाच वापर करायला काही हरकत नाही, कारण नेल पेंटमध्ये सुद्धा थोडंफार नेल पेंट रिमूव्हरचा यूज असतो। त्यामुळे नखाला तुम्ही एखादं कोणत्याही कलरचं नेल पेंट लावा, त्यानंतर एखादा कागद घ्या आणि त्या कागदाच्या साहाय्याने ते नेल पेंट पुसून घ्या किंवा कापडाने पुसून घ्या। एखादं टाकाऊ कापड असेल त्याने सहजच नेल पेंट निघून जातं। जे पहिलं तुमच्या हाताला असलेलं नेल पेंट आहे ते सुद्धा सहजरित्या आपल्याला काढता येतं। पुन्हा तुम्हाला हवं ते नेल पेंट तुम्ही तुमच्या नखांना लावू शकता। आणि ही झाली नेल पेंट रिमूव्हर ऐवजी आपल्याला घरच्या घरी वापरता येणारी नेल पेंटचीच ट्रिक। पुढची टिप आपण बघतोय ती म्हणजे साबणाचे तुकडे। बाथरूममध्ये साबणाचे तुकडे शिल्लक राहिले की ते तसेच ठेवायचे आणि त्यापासून पेपर सोप कसं बनवायचं ते बघायचंय। त्यासाठी मी घेतलेला आहे एक साबणाचा छोटा तुकडा, अर्धा कप पाण्यामध्ये हातानेच मॅश केला, त्यामध्ये अर्धा शॅम्पूचं पॅकेट टाकलं। दोनही वस्तू अर्धा कप पाण्यात छान मिक्स करून घ्यायच्या चमच्याच्या साहाय्याने आणि नंतर ते पाणी गरम करायचं। थोडीशी उकळी काढली की अर्धा ते 1 मिनिट उकळी काढून आपल्याला हे पाणी परत आपल्याला गॅसवरून थंड करण्यासाठी खाली ठेवायचं आहे। हे पातेलं मी साईडला ठेवते, हलकंसं थंड झालं की पुढची प्रोसेस करूया। तोपर्यंत कपडे असतात बघा, नवीन कपडे आणल्यानंतर आपल्याकडे बॉक्स आपल्या घरात पडलेले असतात, त्यासोबत कपड्यांची घडी असते नवीन कपड्यांची, त्यामध्ये हा पेपर वापरला जातो। हा पेपर आपण तसाच ठेवलेला असतो किंवा मग तो कचऱ्यातच जातो। तर बऱ्याचदा हा पेपर तुम्ही नक्की जपून ठेवा, कारण हे पेपरसुद्धा खूप कामी येतात। कपडे नवीन आणता दिवाळी दसऱ्यासाठी तेव्हा बॉक्ससुद्धा वापरला जातो, आपल्याला त्याचा रियूज करता येतो। पण त्यामध्ये असलेला हा छोटासा पेपर हा सुद्धा रियूज करता येतो। यापासून पेपर सोप आपण बनवणार आहोत। याऐवजी बटर पेपर वापरू शकता किंवा ट्रेस पेपरसुद्धा वापरू शकता, किंवा दोनही नसेल तर मग जेव्हा कधी दिवाळी दसऱ्यात तुम्ही कपडे आणाल तेव्हा बॉक्समध्ये आठवणीने बघा आणि नवीन कपड्यांच्या आतमध्ये घडीमध्ये तुम्हाला हा पेपर मिळेल, तो पेपर काढून ठेवा। हा व्हाईट पेपर अगदी बटर पेपर सारखाच तुम्हाला दिसेल आणि हा पेपर आपण काढून कट करायचा आहे आणि ज्या शेपमध्ये आपण पेपर सोप विकत आणतो त्या शेपमध्येच आपण याला कट करूया आणि सेम रेडीमेड सारखे पेपर सोप घरच्या घरी बनवूया। बनवायला खूप सोपे आहेत हे पेपर सोप। एकाच पेपरमध्ये माझे भरपूर पेपर सोप इथे तयार झाले। साधारण 40 ते 50 पेपर सोप मी इथे बनवलेले आहेत। पेपर सोप बनवताना काही टिप्स आणि ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत, त्या स्टेप बाय स्टेप नक्की फॉलो करा, म्हणजे आपले पेपर सोप बिघडणार नाहीत आणि व्यवस्थित तयार होतील। आता हे कट केलेले पेपर मी साईडला ठेवले आणि त्यानंतर स्टेपलर घेतले। स्टेपलर आपल्याला खूप कामी येणार आहे, त्यामुळे यापासून आपण एक वस्तू बनवणार आहोत, ती आपल्याला दररोज कामी येईल आणि आत्तासुद्धा पेपर सोप बनवताना सुद्धा खूप कामी येणार आहे। आणि इथे स्टेपलर घेतल्यानंतर एखादा छोटासा झाडू असतो आपल्याकडे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनला आणलेला, तर त्या झाडूची आपल्याला एक छोटीशी अशा प्रकारची चपटी आणि एकदम बारीक काडीक कट करून घ्यायची आहे आणि ती अशी फोल्ड करून तिला असं मोडून घ्यायचे, म्हणजे बघा दुहेरी करायची आहे आणि एक बाजू त्याची अशी मोडून घ्यायची, म्हणजे अशी ट्रायंगलमध्ये किंवा अशी त्रिकोणी आकारामध्ये ती आपल्याला बसवून घ्यायची, कोणाच्या आकारामध्ये। कुठे बसवायची तर बघा इथे हे जे माझ्या हातामध्ये स्टेपलर आहे तर स्टेपलरच्या अगदी पाठीमागच्या बाजूला अशी बसवायची आणि यावरती लावायचं आहे चिकटपट्टी। चिकटपट्टी अशी लावली की मग काय होईल तर आपल्याला या ट्रायंगलमध्ये सहज आपली सुई घालता येईल। सुई यामध्ये सहज जाते
त्यामुळे आपल्याला पुढचं काम सोपं होतं. यामध्ये दोरा घालणं खूप सोपं होतं. सहज यामध्ये दोरा जातो या काडीमध्ये आणि या त्रिकोणामध्ये आणि त्यातून सुई सहज बाहेर काढता पण येते. जेव्हा बाहेर आपण सुई काढतो तेव्हा डायरेक्ट आपली सुई दोरा जो आहे त्यामध्ये जाते, म्हणजे दोऱ्यामध्ये सुई आपोआप जाते. सुईमध्ये दोरा ओवायची गरजच लागत नाही. अशा प्रकारचा हा टूल बनवला तर सुईमध्ये दोरा कधीच घालावा लागणार नाही. दोऱ्यामध्ये सुई घाला आणि ह्या सोप्या पद्धतीने सुई दोरा ओवून घ्या आणि तुमची काय कामं असतील ती सोपी होऊन जातील. बघा एकदा ही ट्रिक वापरून बघा, खूपच तुमची अवघड कामे सोपे होणार आहेत. कमी वेळ लागेल. वेळेची बचत, पैशाची बचत सगळ्याच गोष्टी आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर सुईमध्ये दोरा घातला, त्यानंतर हे सगळे पेपर सोप एकाच दोऱ्यात मला ओवून घ्यायचे होते. त्यामुळे मग सुईने मी त्याला असं आतमध्ये सुई घालून बाहेर काढलेला आहे दोरा आणि एकत्र असं ओवून घेतले सगळ्या पेपर सोपला. तर हे सगळे पेपर सोप एकत्र ओवून घेतल्यानंतर आपले पेपर सोप एकत्र राहावे आणि एकाच व्यवस्थित आपल्याला ते भिजवता यावे या साबणाच्या पाण्यात, म्हणून आपण हे काम केले. एक पेपर सोप भिजवणं खूप कठीण जातं, म्हणून नक्की सुई दोऱ्याने एकत्रित याला बांधून ठेवलं तर हे पटकन भिजले जातात आणि आपल्याला ते वाळवणंसुद्धा खूप सोपं जातं. आता या पेपर सोपला मी पाण्यामध्ये भिजवलं आहे. कोणत्या पाण्यात, तर जे मगाशी आपण उकळवून ठेवलं होतं साबणाचं आणि शॅम्पूचं पाणी, त्या पाण्यामध्ये मी हे पेपर सोप असे सहज बुडवून घेतलेले आहे. आपण या साबणाच्या पाण्यात आत्ता पेपर सोप बनवले तोपर्यंत 5 मिनिट झाले होते आणि हे पाणी जे आहे ते सुद्धा छान असं घट्टसर झालं होतं. अजून थोड्या वेळानंतर ते अजून जास्त घट्ट होणार, त्यामुळे आपण हे पटकन बुडवून घ्यायचं आणि चाळणीवरती ठेवून याला वाळवून घ्यायचं. कडकडीत उन्हामध्ये अशाच प्रकारे हे पेपर सोप मी चाळणीवरती ठेवून वाळवून घेतले. सगळे पेपर सोप एकत्र असल्यामुळे वाळायला थोडा वेळ लागला. कडकडीत उन्हात ठेवले तरीसुद्धा अर्धा ते पाऊण तासामध्ये हे छान कडकडीत सुकले होते. पण याला छान असं प्रेस करून आपण याला व्यवस्थित छान वाळवून घेऊया. मी या पेपर सोपला वाळवून घेते. तोपर्यंत तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओला आत्ताच लाईक करून घ्या, कारण आजचा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहे. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर समोर एक घंटीचा आयकॉन आहे, त्यावर क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करत जा. या अगोदर अपलोड केलेला होममेड धूप कसा बनवायचा ते मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलं होतं आणि तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. घरगुती पितांबरी, घरगुती खारीक पावडर यासारखे बरेचसे व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत जे तुम्हा सर्वांना खूप आवडले होते. आजचा व्हिडिओसुद्धा सर्वांना खूप आवडेल अशी आशा करते, कारण पेपर सोप हे सगळ्याच गृहिणींना खूप जास्त प्रमाणात लागतात. सगळे पेपर मी इस्त्रीच्या साह्याने कडकडीत सुकवून घेते आणि स्ट्रेट करून घेते, वेगळे करून घेते, सेपरेट करते त्याला. तोपर्यंत दोरा आहे तो आतमध्येच आहे. सगळ्या पेपरला एकसाथ त्याने असं जोडून ठेवलेले, त्यामुळे इकडे तिकडे पेपर जात नाहीत. या दोऱ्यामुळे आपल्या पेपरला खूप जास्त मदत होते एकत्र राहण्यासाठी, इकडे तिकडे पडत नाही आणि ऑर्गनाईज पण राहतात. आपल्याला व्यवस्थित पाहिजे तेव्हा एखादा काढून घेता येतो. जर तुम्ही सुद्धा मार्केटमधून पेपर सोप विकत आणत असाल, त्यावर पैसे खर्च करत असाल तर नक्कीच करू नका. यापुढे अशा पद्धतीने पेपर सोप घरी पण बनवता येतात. बनवले तर ते वर्षभराचे सुद्धा बनवू शकतो आणि वर्षभर ते वापरू शकतो. एकदा बनवायला वेळ लागेल थोडासा, 10-15 मिनिट किंवा अर्धा 1 तास, पण नक्कीच वर्षभराचे पेपर सोप एकदाच बनवून ठेवले तर आपल्या मुलांना स्कूलमध्ये पण देणं सोपं होईल. प्रवासात आपण कुठे जात असू किंवा बाहेर फिरायला जात असू तर आपल्याला पर्समध्ये हे पेपर सोप घेऊन जाता येईल. प्रत्येक वेळी साबण किंवा आपल्याला हँडवॉश वापरायची किंवा ते घेऊन कुठेतरी जायची गरज पडणार नाही. मी अशा पद्धतीने सगळे पेपर सोप वाळवले, सेपरेट केले वेगवेगळे आणि इस्त्रीच्या साह्याने त्याला स्ट्रेट पण बनवलं छान असं आणि त्यानंतर दोऱ्याने असे ते बांधून ठेवलेत. कुठेतरी एखाद्या ऑलवरती तुम्ही याला असं अडकवून ठेवलं तरीसुद्धा हवं तेव्हा आपल्याला एखादा पेपर सोप असं काढून घेता येतो आणि वापर करता येतो. मुलांच्या स्कूल बॅगमध्ये तुम्ही याला देऊ शकता किंवा कुठे बाहेर जात असाल तर तुमच्या पर्समध्ये सहजच एक काढून घेऊन जाऊ शकता. अशाच ठिकाणी तुम्ही याला हँग करून ठेवा, किचनमध्ये ठेवा किंवा कुठेही ठेवा, पण जिथे तुम्हाला वारंवार हे पेपर लागतात अशा ठिकाणी ठेवा. मुलांचे टिफिन भरताना सुद्धा दररोज आपल्याला एक पेपर मुलांसोबत देता येतो स्कूलला.
या पेपर सोपचा वापर केल्यामुळे लहान मुलांचं आरोग्य चांगलं राहील, व्यवस्थित राहील आणि तुम्ही बघू शकता बाहेर आपण दररोजच्या दररोज मुलांना हँडवॉशचं पाऊच पण नाही देऊ शकत स्कूलला आणि ते जास्त दिवस वापरलं जात नाही, लवकर संपलं जातं। त्यामुळे या पेपर सोपचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल आणि खूप छान इफेक्टिव्ह आणि म्हणजे कामी येणारी वस्तू आहे। नक्कीच तुम्हाला आवडली असेल अशी आशा करते। जर कुठे बाहेर जात असाल तर नक्कीच हे पेपर सोप सोबत घेऊन जाऊ शकता। कुठेही तुम्हाला प्रवास करायचा असेल तरीसुद्धा ह्या पेपर सोपचा वापर तुम्हाला करता येईल। कुठेही तुम्हाला गाडी थांबवल्यानंतर जेवण जेव्हा करता तुम्ही तेव्हा हँडवॉश आपल्या स्वतःचा असेल तर नक्की छान वाटतं। आपल्यासोबत आपला पेपर सोप असेल तर पाहिजे तेव्हा हात धुता येतात। नक्कीच तुम्हाला आजच्या या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील अशी आशा करते। कोणती टिप आवडली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून आणि कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।